नमस्कार. इराण इस्रायल युद्धाला 2 आठवडे होतील उद्या. युद्ध काही थांबण्याची किंवा त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही आहे. देशभर आपल्या विशेषतः हाहाकार उडाल्याचं दिसतंय. खरं म्हणजे पश्चिम आशिया हा सर्वसाधारणपणे बाकीच्या जगातल्या नागरिकांना जी समस्या भेडसावती आहे ती आहे तेलाची. आपल्याला तेलाची समस्या अजून भेडसावायला थोडा काळ जावा लागेल. आपली समस्या आहे ही गॅसची, वायूची. काल आपल्या पंतप्रधानांनी इराणच्या अध्यक्षांना फोन केला आणि संपर्क साधून भारतीय जहाजांना येऊ द्या वगैरे वगैरे अशी मागणी केली. त्यांनी ती धुडकावून लावली. म्हणजे एका अर्थाने हा भारताचा अपमानच निश्चितपणे म्हणता येईल. भारताची विनंती त्याने अमान्य केल्यानंतर पुन्हा एकदा आज बाजारपेठ कोसळली. भांडवली बाजाराचा निर्देशांक 1111 अंकांनी खाली गेलेला आहे. पण त्यापेक्षा हे सगळे आर्थिक मुद्दे झाले. खरा मुद्दा जो भेडसावतोय आपल्या सगळ्या नागरिकांना तो म्हणजे आपल्या घरातली चूल पेटती राहणार की नाही. अख्खा देश एका अर्थाने गॅसवर जणू असल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. आता याचं काय कारण आहे? तर मग 2 महत्त्वाचे मुद्दे या संदर्भात लक्षात घ्यायला हवेत. हा जो वायू आपण ज्याला म्हणतो स्वयंपाकाचा गॅस, त्याचे 3 प्रकार असतात. एक LNG म्हणजे जे लिक्विफाईड नॅचरल गॅस असं म्हटलं जातं. दुसरा LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि तिसरा असतो तो CNG कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आता तर तिसऱ्याचा काही मुद्दा येत नाही, तो आपल्याकडे मिळतो. म्हणजे आता वाहनांमध्ये वगैरे भरण्याला ती सुरुवात झालेली आहे. गावागावांमध्ये आता CNGच्या गाड्या दिसतात. प्रश्न आहे ह्या पहिल्या 2 नैसर्गिक वायूंचा. आता LPG हा आपल्या घराघरात जे लाल रंगाचे सिलेंडर्स असतात त्याच्यामध्ये असतो तो LPG आणि दुसरा जो असतो तो LNG. आणि हे दोन्ही वायूंचं वैशिष्ट्य असं असतं की ते आहेत वायू पण ते द्रवरूपात असतात. म्हणजे त्याच्यावरती दाब आणून त्याचं रूपांतर द्रवात केलं जातं आणि म्हणून त्याची भीती कधी वाटते बघा, तुम्ही लक्षात आलं असेल. सिलेंडरला जरा जरी असं त्या पिनला बोट लावलं की पुष्कळ मोठा गॅस बाहेर येतो आणि मग ती भीतीदायक परिस्थिती निर्माण होते. याचं कारण असं की ते आतमध्ये प्रचंड दबावाखाली असतं. दबाव असल्यामुळे त्याचं स्वरूप द्रवरूप असतं. हवेशी संपर्क होताना त्याचं वायुरूप प्रगट होतं. तर आपली पंचायत काय झाली, आपण जवळपास 31 मिलियन टन्स म्हणजे 31 मिलियन म्हणजे साधारण 3.25 कोटी टन गॅस दरवर्षी हा वापरतो. आपल्या स्वयंपाकाचे गॅसचे मुद्दे आहेत. आणि गॅस हा फक्त स्वयंपाकासाठीच लागतो असं नाही, आपल्या खतांसाठी लागतो. त्याविषयी आपण दुसऱ्या दृष्टिकोनमध्ये परत कधी खतांची टंचाई हा एक वेगळा विषय घेऊच या आपण. पण आता मुद्दा जाणवतोय घराघरांमध्ये समस्या जाणवती आहे की आता ते गॅस येणार की नाही, मग सिलेंडरचं काय होणार. मग अनेकांनी त्या इलेक्ट्रिकच्या शेगड्या काढलेल्या आहेत. कोणी जुने स्टोव आवाजाचे स्टोव काढलेले आहेत म्हणजे जे रॉकेलवर चालतात. रॉकेल म्हणजे केरोसिन. पण गंमत अशी आहे की पेट्रोल 100-125 रुपये झाल्याची चर्चा होते, त्याच्याविषयी बातम्या होतात. पण केरोसिनसुद्धा जवळपास 110 रुपये प्रति लिटर झालेलं आहे. हा विक्रम आहे. खरं म्हणजे केरोसिन हे गरिबांचं इंधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, पण ते सुद्धा आता जवळपास 110 रुपये प्रति लिटर झालेलं आहे. तर मग प्रश्न आपला आहे हा गॅसचा. म्हणजे गॅस केरोसिनची अर्थातच टंचाई निर्माण होऊ शकेल, त्याची ही मागणी अशी वाढली तर. गॅसचं काय करायचं? 31 मिलियन टन हा आपण एवढा मोठा प्रमाणावर गॅस वापरतो. त्यातला 60% गॅस हा पश्चिम आशियाच्या आखातातनं येतो. म्हणजे काल जो संदर्भ आपण दिला होर्मुझच्या खाडीतनं येतो आणि त्या खाडीवरतीच त्या खाडीच्या परिसरातच नेमकं हिंसक वातावरण असल्यामुळे त्या वाहतुकीत मोठे अडथळे झालेले आहेत. पण याच्यातनं एक प्रश्न असा पडायला हवा कुठल्याही नागरिकाला की अचानक गॅसचं संकट का वाटायला लागलं. आणि यातला एक विरोधाभास आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे काही महिन्यांपर्यंत आपली भाषा काय होती, आपल्या सरकारची भाषा काय होती, आपल्या उद्योग जगताची भाषा काय होती, तर आता इंडिया शुड बिकम गॅस बेस्ड इकॉनॉमी. म्हणजे नैसर्गिक वायू आधारित अर्थव्यवस्था आपली व्हायला हवी. म्हणजे इंधनासाठी ते पेट्रोल वापरतात, डिझेल वापरतात, त्याच्याऐवजी आपण आता द्रवीभूत वायू
वापरायला वापरायला हवा असा एकंदर सर्वसाधारण सूर होता. पण या युद्धाने त्यातली आपली परिस्थिती किती वाईट आहे, म्हणजे अगदी नैसर्गिक वायूच्या मुद्द्यावरती सुद्धा आपण किती दरिद्री आहोत ऊर्जेच्या बाबतीत, ते पुन्हा दाखवून दिलेलं आहे. आणि या संकटाला तोंड द्यावं लागतं याचं आणखी एक कारण आहे. ते थोडंसं म्हटलं तर राजकीय, म्हटलं तर प्रशासकीय असं त्याचं वर्णन करता येऊ शकेल. ते कारण कुठलं? तर त्या कारणाचं नाव आहे उज्ज्वला योजना. सरकारची ही उज्ज्वला योजना इतकी लोकप्रिय झाली, म्हणजे आपण प्रवासामध्ये ठिकठिकाणी बघितलं असेल, वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरती पंतप्रधानांचं छायाचित्र आणि मग बाजूला गॅसचा सिलेंडरचा फोटो आणि मग लोकांना ते आवाहन वगैरे वगैरे इतकी लोकप्रिय झाली की जसं म्हटलं 33 कोटी घरांमध्ये गॅस गेला, गॅसचं कनेक्शन त्यांना मिळालं. 33 कोटी जर असं घरं असतील तर गुणिले 4 असंच आपण सहज त्यातनं गुणाकार करून म्हणजे किती नागरिकांना या गॅसचा फायदा झाला याचं गणित आपल्याला म्हणता येईल. त्याच्या आधी म्हणजे उज्ज्वला योजना यायच्या आधी जवळपास 14.5 कोटी घरांमध्ये गॅस होता. उज्ज्वला आली आणि या उज्ज्वलेने जवळपास 33 कोटी घरांमध्ये गॅसचं कनेक्शन आलं. त्यामुळे या योजनेचा परिणाम किती चांगला झाला हे समजून घ्यायला मदत होईल. म्हणजे विद्यमान सरकारनं, हेतू चांगलाच होता, सरकारच्या हेतूविषयी कोणीच आक्षेप घेणार नाही, पण विद्यमान सरकारनं जवळपास दशकभरापूर्वी घरोघरी गॅस पोचवला जावा, नागरिकांना नैसर्गिक वायूच्या आधारे स्वयंपाक केला जावा. चुली ज्या काळवंडून धुरामुळे अनेकांना क्षयरोग व्हायचे, खोकला सर्दी हे नेहमी आजार असायचे, तर चुली वापरणाऱ्यांचं प्रमाण कमी होऊन गॅसवर यांच्या घराघरातले चुली पेटाव्यात म्हणून सरकारनं मोठ्या प्रमाणावरती ही योजना हाती घेतली. तिला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्याला आठवत असेल, अनेकांना शहरातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही जो एक अनुदानित जो गॅस सिलेंडर दिला जातो, सबसिडाईज गॅस सिलेंडर ज्याला स्वस्तात दिला जातो, ती अनुदानं परत करा, कारण गरिबांना गॅस आधारित ही योजना आहे उज्ज्वला ती देता येईल. त्या योजनेच्या अंतर्गत जवळपास 33 कोटी घरांमध्ये गॅसच्या शेगड्या आल्या, गॅसचे कनेक्शन्स आली. आता कल्पना करा, या 33 कोटी घरांना आता प्रश्न पडलेला आहे की या गॅसचं त्याचा पुरवठा कसा होणार. म्हणजे त्याच्या आधी म्हणजे 2015 म्हणजे ही योजना सुरू होत नव्हती तोपर्यंत आपल्याला जो काही नैसर्गिक वायू लागायचा त्यातला 47% आयातीवर अवलंबून असायचं. साहजिकच आहे, कारण तेव्हा मागणी कमी होती. पण या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावरती गॅसची मागणी वाढली. घरोघरी खेडेगावात, झोपडपट्ट्यांमध्ये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यंत स्तुत्य उपक्रम. सरकारच्या हेतूविषयी अजिबात टीका करायचं कारण नाही आहे, हेतू चांगलाच होता. त्यामुळे झालं असं की गॅसची मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढली आणि ती 47%वरनं एकदम 67% आता आपण गेलेलो आहोत. म्हणजे जो काही आपण चुली आपल्या पेटतात गॅसवरती, त्यातल्या 67% गॅस हा आयात केलेला असतो. त्यातला 70-80% गॅस हा पश्चिम आशियातल्या आखातातनं येतो आणि त्याच्या निम्म्यापेक्षा अधिक मोठा गॅसचा पुरवठा हा होर्मुझच्या खाडीतनं येतो. त्यामुळे आपल्यासमोर ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. कुठलीही समस्या एक धडा शिकवून जाते, म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणजे ज्याच्यातनं काहीतरी शिकावं अशी एक काही ना काही बाब प्रत्येक संकटामध्ये असते. या संकटाची तशीच आपल्याला एक बाब संकटातनं समोर येते. ती म्हणजे जी गोष्ट मुळात आपल्याकडे नाहीच, अत्यंत कमी प्रमाणात आहे, म्हणजे नसल्यात जमा आहे, ती गोष्ट नागरिकांना देण्याचं आश्वासन देऊ नये, हा यातला महत्त्वाचा धडा आहे. याचं कारण असं की जवळपास तेलाच्या बाबतीत 85-88% तेल आयात करतो, तर नैसर्गिक वायूच्या बाबतीत 70% तेल आपण आयात करतो. असं असताना उज्ज्वलासारख्या योजना, लोकप्रिय योजना, त्याच्यामुळे लोकप्रियता वाढते, अर्थातच त्याचा एक चांगला फायदा होतो, राजकीयदृष्ट्या त्याचा लाभ होतो. पण अशी संकटं आली की या समस्येचं पितळ, आपल्या धोरणातलं पितळ उघडं पडतं आणि ज्या
घरांमध्ये या योजनेच्या अंतर्गत गॅस आले त्या सगळ्यांना आता हा प्रश्न भेडसावतोय. त्यामुळे एका अर्थाने समस्त भारत देश गॅसवर आहे असं या समस्येच्या निमित्तानं आपल्याला म्हणता येऊ शकेल.